कल्याण शहरासह ग्रामीण भागात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले। सततच्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असला तरी प्रशासनाच्या विकास कामाची अक्षरशः पोलखोल झाली। नगर परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींनी पावसाळ्यापूर्वी कुठल्याही जलनिकासी व्यवस्थेची तयारी न केल्याने शहरात आणि गावात ठिकठिकाणी पाणी साचले। नदी नाल्यांना पूर आला असून त्यातील पाणी अनेकांच्या घरात घुसले, ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। कल्याण शहरातील आंबेडकर चौक ते धरमनगरकडे आणि गांधी चौक ते पटेल नगरकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी जमा झाले। ढोळ दवाखाना, सुपर टाउन, प्रगतीनगर, विष्णू लक्ष्मीनगर, एमजी नगर, गवळी मोहल्ला, पिपरी या गावांमध्ये पावसाचं पाणी जमा झाले। हनुमान नगर, वाघधरेवाडी आणि पिपरी येथे 2 ते 3 घरांची भिंत कोसळली आहे। लोकांची अक्षरशः दमछाक झाली आहे। मुख्याधिकारी दीपक खोडके यांनी पाहणी करून तातडीने जलनिकासीची व्यवस्था करण्याचा आदेश दिला, परंतु प्रत्यक्षात मदतीचा वेग संथ आहे। कांत्री JN रुग्णालय ते खदान रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून संपर्क तुटला आहे। टेकाटी गावात जाणाऱ्या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। WCLच्या भोंगळ कारभारामुळे जुने गोंडेगाव वस्तीत नाल्याचं पाणी थेट घरात घुसलंय। गहू हिवरा खेडी मार्गावरील पुलावर आणि कन्हान ते गाडेघाट मार्गावरील पुलावर पाणी साचल्यामुळे तो बंद करण्यात आलाय। बोर्डा निमखेडा मार्गाचं सिमेंटीकरण पूर्ण झालं असलं तरी नाल्याचं अपूर्ण काम असल्यानं 5 ते 6 शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याचं कारण ठरलंय। यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। दरम्यान सततच्या पावसामुळे कन्हान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहते आहे। मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे चौराई, तोतलाडोह आणि नवगाव खेरी पेंच धरणामध्ये जलसाठा वाढत असून धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली। चौराई धरण सध्या 35%, तोतलाडोह 55%, तर नवेगाव खेरी पेंच 87% भरलाय। त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं, गाई म्हशी नदीकडे नेऊ नये असा कडक इशारा धरणाचे शाखा अधिकारी सुमित लोखंडे, देवेंद्र महादुले व मनीषा डेहरिया यांनी दिलाय। कल्याण उपविभागातही पावसाचा मोठा परिणाम झाला असून आंजणगाव तेलीमांगली रस्त्यावर नाल्यावरून पाणी वाहत असल्याचे बॅरिगेड्स लावून रस्ता बंद करण्यात आलाय। तासा पुलावरूनही पाणी वाहत असून जुने गोंडेगाव भागातील 15 घरात पाणी शिरल्यानं पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। ज्या भागात रस्ते व पुलावर पाणी वाहते आहे तेथे पोलिसांनी बॅरिगेड्स करून वाहतूक बंद केलेली आहे। या सर्व परिस्थितीत स्थानिक प्रशासनाची निष्क्रियता ठळकपणे समोर आली असून नागरिक संतप्त आहे। पावसाळा दरवर्षी येतो, पण प्रशासन दरवर्षी झोपलेलंच असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटते आहे। पावसामुळे घर कोसळली, संसार उद्ध्वस्त झाले, परंतु प्रशासनाकडून अद्याप मदतीचा हात पुढे आलेला नाही। नागरिकांची एकच मागणी आहे, तात्काळ जलनिकासीची व्यवस्था करावी आणि ज्यांची नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होते आहे। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावणकर, कन्हान, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।